सामन्याला सुरुवात होते. पारगावची एक्सप्रेस पुन्हा एकदा चालू होतोय. ओहो, यावेळी फटका दमदार आहे. म्हणावी तशी ताकद नाही मिळाली नक्कीच, परंतु यावेळी बघायला गेलं तर एक नाही तर डबल धाव मिळाली गेली. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट झाले. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सुरुवात झकास आणि शेवट झकास करावा लागेल, कारण 2-2 षटकांचा सामना आणि तोही देखील रंगतदार होणार यात मात्र शंका नाही आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. विवेक मोरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. डेड बॉल. खरं तर विवेक मोरेचं एक वैशिष्ट्य आहे, चांगली गोलंदाजी करतो, व्हेरिएशन भरपूर आहेत, आउट स्विंग, इन स्विंग, त्याचबरोबर वेगवान गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. ओहो, ही अचूकता, पंचांकडे दाद, आणि इथं मात्र दाद मागायच्या अगोदरच विवेक मोरे यानं दिले झटका. पहिलं विकेटचं पतन त्याच्या नावावरती. खुश केलंय संघाला, आत्मविश्वास वाढवलाय स्वतःचा. विवेक मोरे माघारी धाडतोय. अर्थातच फलंदाज रोनित याला माघारी परतावं लागतंय 2 या धावेवरती. MJ वाठार फायनलच्या सामन्यासाठी वॉर्मअप करून तयार राहायचंय, विनंती आपल्यासाठी. सुरुवात होते. ओहो, क्या बात आहे. हा चेंडू, दमदार चेंडू पाहायला मिळालाय. आणखीन एक वेगाचा तिकट मारा आणि त्याच्यावरती संघर्ष चालू झालाय, कारण विवेक मोरेची गोलंदाजी खेळणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे. वेग आणि त्याचबरोबर अतिरिक्त उछाल देखील या चेंडूवरती पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू विवेक मोरे याचा. ओहो, यावेळी फटका बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू खाली होती, इथं मात्र झाडाच्या अडचणीनं छान अशी साथ दिली गेली अर्थातच येलूर संघाला. चांगला फटका होता. आपल्या भात्यातला एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु याच्यावरती नशिबाची साथ मिळाली. 4 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झाला. 1 विकेट. रोनिन माघारी परतलाय. त्याच्यानंतर आता आलोक काय करतोय हे देखील महत्वाचं ठरणार आहे. आलोकची बॅट काय बोलते. हा अगदी बघायला गेला तर ओसरी खेळणारा, छातीच्या लेवलनं चेंडू एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. 1 धाव त्याच्यावरती मिळेल. 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. इथं आलोक मात्र संघर्ष करतोय आणि त्याचं फक्त इथं प्रत्येक चेंडू गणितचं इथं मात्र वाईट चेंडू आहे. अतिरिक्त थोडासा ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर जाणारा चेंडू, यावरती 1 धाव अतिरिक्त मिळेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5वा चेंडू झालाय. 6व्या चेंडूवरती वार केलाय. मिस फटका खाली आहे. फिल्डर हो, सेकंड अटेम्प्ट देखील केला होता, ट्राय झालाय, परंतु त्याच्यावरती आता चेंडू काय राहिलेला नाहीये. याच दरम्यान षटक समाप्तीचा कॉल पंचांकडून आलाय. पहिलं षटक संपुष्टात आलंय विवेक मोरे याचं आणि चांगल्या षटकाची समाप्ती झाली. 7 धावा फक्त दिलेत आणि 1 महत्वाची विकेट देखील घेतले. त्याच दरम्यान आपण रिप्ले ऍक्शन मध्ये देखील पाहिलं की एक चांगला प्रयत्न झाला होता. 7 धावा धावफलकावरती आहेत आणि या पहिलं षटक संपुष्टात आलंय. थोडस स्पीड पकडायचं आहे सामन्याला, विनंती आहे. दोन्हीही संघ तुल्यबळ आहेत. म्हणतात की रणांगण सोडून पळणारे खूप असतात, पण पडझड झाली तरी पुन्हा शून्यातून विश्व उभा करणारा राजा असतो. हा राजा आजच्या दिवसाचा कोण होणार, कारण हा सेमी फायनलचा सामना आपण बघताय 2 संघांच्या दरम्यान. कोडोली किंग्ज वर्सेस क्रिकेट लवर येलूर या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथं मात्र दोन्ही संघ मेहनत करतायत. संकटाशी इथं मात्र आपली छाप सोडण्यास तयार होत आहेत. बघूया काय होतंय. परिस्थिती अजूनही दोन्ही संघांच्या दिशेनं आहे. शेवटचं षटक, चला थोडीशी सुरुवात लवकर करायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती निलेश यांच्यावरती जबाबदारी दिली. षटक क्रमांक 2 त्यांच्या हातामध्ये कर्णधारांना दिले, सोपवलं गेले, त्यांच्याकडे जबाबदारी दिली आणि या जबाबदारीला
कसा पेलतात हे देखील महत्वाचं ठरणार आहे. पहिला चेंडू तो देखील डेड बॉल आलाय आणि या बघायला गेलं तर आता प्रेक्षक देखील या सामन्याच्या दिशेने यायला लागलेत. हळूहळू बघायला गेलं तर प्रमुख पाहुण्यांची मांदी आडी देखील मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळेल. निलेश याचा हा चेंडू, ओहो या चेंडूवरती इरादा जबरदस्त होता, आक्रमक पवित्रा घेतलाय, परंतु धाव मिळेल ती एक धाव मिळाली नक्की, पुढे घेऊन जाईल तुम्हाला 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती आहेत. आता निलेश खरं तर पहिला चेंडू होता, वार करण्याचा प्रयत्न, हा चांगला चेंडू, हा सुंदर चेंडू, दोन्ही संघ मेहनत घेत आहेत, घाम घालतायत. म्हणतात की घामाच्या प्रत्येक थेंबातून यशाचा नवा कोंब फुटणार आहे. तुमची चिकाटी ढळू देऊ नका, कारण विजय जो कष्ट करणार आहे, घाम घालणार आहे त्याचाच आहे. त्यामुळे तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, कष्ट या ठिकाणी करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. निलेश इथं मात्र गोलंदाजी चांगली करतोय. यावेळी चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे, आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू, आणि याच दरम्यान तो चेंडू देखील इथं मात्र डॉट केलाय. 2 चेंडूंचा सामना झालाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू, यस यस. पुढचा चेंडू, हो यावेळी आडव्या बॅटनं लॉब केलाय ऑन साईडला. आपल्या भातातील आणखीन एक लाजवाब आणि आसमानाला लाजवायला हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, दोघांच्या मध्ये संघर्ष चालू आहे, खेळ चालू आहे क्रिकेटचा. हुकमी एक्का आता मात्र झगमगायला सुरुवात केली. राहुल मागच्या मॅचचा विनर, 14 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत, होऊ शकतात मोठ्या धावा का नाही आहे. हा वाईटचा चेंडू मागलाय, जरूर मागितलाय, परंतु हा मिळणार नाहीये, कारण चेंडू चांगला टाकलाय. हा चेंडू डॉट आलाय. 14 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू निलेश याचा, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, इथं मात्र काउंटिंग शॉट आहे. कव्हरला फिल्डर येतोय एक वेगानं, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेतली जाते. तिसरीचा प्रयत्न केला जाईल, परंतु इथं मिळणार फक्त आणि फक्त धावा 2. आणि याच दरम्यान इनिंगला लागतोय ब्रेक. याच दरम्यान 16 धावा धावफलकावरती विजयासाठी करावे लागतील 360 डिग्रीचा एबी डिव्हिलियर्स याच्या पाठीवरचा आकडा आपल्याला पार करावा लागेल. अर्थातच 17 धावा विजयासाठी करावे लागतील. लगेच आपण कोडोली किंग क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, आपल्याला विनंती असेल. चला पटकन कोडोली किंग आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. कोडोली किंग विनंती असेल, आपण कृपया लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
चला फटाफट. खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ अगदी बघायला गेलं तर सेमी फायनल मध्ये हा सामना. आता दोन्ही संघ कशा पद्धतीने खेळले जातील हे देखील महत्वाचं आहे, कारण दोन्ही संघांचा आत्मविश्वास या ठिकाणी आताच्या सध्याच्या घडीला बघायला गेलं तर चांगल्या पद्धतीचा आलाय. उडुल किंग एका साईडला, दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळेल क्रिकेट लवर येल्लोर. दोन संघांच्या दरम्यान द्वंद्व चालू आहे. असे खेळावा मैदानामध्ये जद्दीला लावून पंख, कामाच्या प्रत्येक थेंबातून उमटावा यशाचा सुगंध, नजर भिडावी विजयाशी, आत्मविश्वास असावा खंबीर, अशी कामगिरी करावी की टाळ्यांचा गजर व्हावा गंभीर. आता मात्र या दोन संघांना देखील हीच गरज आहे. बघूया दोन्ही समर्थक दोन्ही बाजूनी आपली ताकद लावतायत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज बघतोय संतोष, आणि पहिला चेंडू संतोष याचा अगदी बघायला गेलं तर स्लोअर वन पद्धतीचा चेंडून डॉट राहण्यास पसंत केलंय, म्हणजेच पहिला चेंडू डॉट आलाय. संतोष याच्यासाठीच ओळखला जातोय. मागची मॅच देखील एक हाती फिरवली होती, चांगल्या गोलंदाजांना रोखलं होतं. यावेळी देखील चेंडू चांगला टाकला गेलाय. ओहो, इथं काय चुकी झाली, इथं चुकी झाली. ओव्हर थ्रो झालाय आणि ओव्हर थ्रोची एक रन इथं घेतली गेली. स्ट्राईक रोटेट झालाय. बघायला गेलं तर ही चूक आहे, आणि इथं मात्र हातची एक धाव. अशा चुका अशा मोठ्या मॅच मध्ये थांबवाव्या लागतील. जर चुका केला तर नक्कीच महागात पडेल. इथं मात्र बॅकअप नव्हता. चेंडूने देखील गिरकी घेतली आणि त्याच्यानंतर एक धाव धावफलकावरती लागली. थोडीशी चुकी होते, चुकीला माफी नाही या मैदानावरती. प्रत्येक चेंडूवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडू इथं मात्र चांगल्या पद्धतीने टाकले जातात. 10 मध्ये 16 धावांची गरज आहे. 2 चेंडूवरती एक धाव आली. संतोष, हो चांगला चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन पंच केलाय, परंतु इथं मात्र फिल्डर कव्हरला आहे. डीप कव्हरला सुंदर झेल घेतला जातोय आणि माघारी परतावं लागतंय. अर्थातच आलाय तसा माघारी परततोय कोण? किरणला माघारी परतावं लागतंय. आणि मैदानाच्या आतमध्ये आज झाडांचा पाला नाचवणारा मोर देखील पाहायला मिळतोय. 9 मध्ये 16 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय दीपक. गरज आहे संघाचा भार घेण्याची. घेईल का भार आणि करेल का वार, कारण समोर आहे संतोषचा तिखट मारा. यावेळी आडव्या बॅटला लप केलाय, अगदी मिडलला केलाय. एकच मारा पण सॉलिड मारलाय आणि तोही जबरदस्त सीमा रेषेच्या बाहेर. साधावा षटकार. बॉल टाकायचंय बाळ, तो बॉल बाहेर टाका. मैदानाच्या आतमध्ये बॉल टाकायचा, बाहेर गेलेला बॉल. 6 धावा. थोडस आकुड करण्याचा प्रयत्न संतोष यांचा फसला यावेळी, आणि क्रिकेट लवर येल्लोर संघ आता मात्र थोडासा आत्मविश्वास वाढवलाय. दीपक आलाय. दीपक संतोष समोर, पहिल्या चेंडूवरती चढवलाय हल्ला. दुसरा चेंडू खाली आहे, स्वतः येतोय आणि इथं मात्र सिक्सचं उत्तर दिलंय. कशाने बदला घेतलाय, कशाने तर त्याचीच विकेट घेतली. माघारी धाडलंय आणि आता मात्र माघारी धाडलंय कोणाला? ज्यानं षटकार मारलाय तोच दीपक. इथं मात्र दीपकला विजवलंय आणि 7 धावावरती दुसरी विकेट पाहायला मिळाली. बघायला गेलं तर शेवटचा चेंडू, अखेरचा चेंडू या ओव्हरचा बाकी असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 7 मध्ये 10 धावा अजूनही बनवायच्या आहेत. बॅटरचं नाव सांगा. येल्लोर संघ, बॅटरचं नाव सांगा. बॅटरचं नाव सांगायचं आहे, नवीन बॅटर.
मैदानाच्या आतमध्ये नयन आलाय. स्ट्राईक वरती काय करतोय हे देखील पाहावं लागेल. संतोष की नयन, हा चेंडू वाईट केलाय पंचाने. अतिरिक्त धाव संख्या. संतोष याची चांगली गोलंदाजी होती जरूर, शेवटला थोडस भरकटला आणि त्याच्यानंतर चेंडू वाईट गेलाय. एक धाव आणखीन वाढली. 8 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजून 9 धावा करायच्या आहेत. यावेळी चेंडू आहे इथं कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलंय. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट होतील का? यस झाल्यात कव्हर. ग्राउंड देखील 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती पोहोचते. आता चेंडू शिल्लक आहे तर 6 धावा बनवायचे 7. इथं मात्र दोन्ही संघांना आता हा सामना आता सध्याच्या घडीला बघितला का दोघांसाठी महत्वाचा आहेच. तर दोन्ही दिशेने हा सामना झुकताना पाहायला मिळतोय. लक्षात ठेवा की जे राखेतून झेप घेतात त्यांनाच फिनिक्स म्हणतात आणि जे शून्यातून उभे राहतात त्यांनाच इतिहास म्हणतात. हा इतिहास जर आजच्या दिवसाचा ह्या विजयाचा कोरायचा असेल तर आता सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल आणि तुम्हाला मात्र या स्पर्धेतील आपलं आव्हान टिकवण्यासाठी शेवटच्या क्षणाची शेवटचे प्रयत्न ताकदीनिशी लावावे लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आलोक याच्याकडे जबाबदारी दिली. समोर मात्र असणार आहे अनुभवी आणि प्रेशर ज्याच्या डोक्यावर खेळण्याची ताकद जो ठेवतोय तोच बालाजी. पायावरती त्याचा चेंडू होता, फ्लिक केला, एक वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न होणार आणि दुसरीचा प्रयत्न इथं ओहो दुसरीचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव इथं मात्र क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी. ओव्हरथ्रोची एक धाव एक्स्ट्रा ऍड झाली. ही धाव महागात पडू शकते, महागात पडू शकते ही धाव. नक्कीच इथं चुकी झाली यष्टीरक्षकाकडून. बॉल कनेक्ट करायला थोडस त्यांच्याकडून चुकी झाली. 6 चेंडूमध्ये अजूनही धावांची गरज आहे. 5 मध्ये 5 धावांची गरज. यावेळी फटका मोठा मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव सिंगलवर भरोसा दाखवलाय. मोठा फटका खेळण्याऐवजी सिंगल डबलवर काम चालवाय सुरू केली बालाजी यांना. त्याला माहिती आहे की सामना अटीतटीचा आहे आणि इथं मात्र संकटांना दोघांनाही सामोरं जावं लागेल. हो हा चांगला चेंडू आहे, हा चांगला चेंडू परंतु डेट बॉल. पंचाने घोषित केलाय डेट बॉल आहे हा. म्हणजेच यानंतरचा चेंडू चांगला टाकला. सामन्यामध्ये दोघांनाही अजून तेवढीच संधी आहे. दोघांसाठी हा सामना करो की मरो आहे. शांत आहे दोघांच्या बाजूने शांतता, परंतु शांत समुद्रातही कोणीही जहाज चालवतं. परंतु इथं मात्र एफर्ट्स बघा, प्रयत्न कष्टाचे, जिद्दीचे आणि कर्तृत्वाचे इथं दाखवले जात आहेत. इथं मात्र संघर्ष पराकोटीला. दोघांच्या मध्ये संघर्ष चालू आहे आणि आता हा संघर्ष इथं सिंगलवर भरोसा पुन्हा एकदा दिलाय. एक वेगाने घेतले, दुसरीचा प्रयत्न होतोय का? काय मैदानाच्या आतमध्ये घडलंय कळायला तयार नाहीये. एकमेकांना सांगतायत, एकमेकांना कळतायत, पंच डिसिजन देतील तोपर्यंत संयम ठेवा. इथं मात्र संयम आता थोडासा शेवटच्या चेंडूकडे जाताना आपल्याला पाहायला मिळालाय.
चला आतमध्ये यायचं नाहीये. चला इथं फक्त पंच उभा राहतील. इथं कोणालाही मागे यायचं नाहीये. प्रेक्षकांमधून किंवा समर्थकाकडून कोणी यायचं नाहीये. पंच चेक करतील आणि त्याच्यानंतर ते डिसिजन देतील. अगदी सामना जसा रसिक प्रेक्षकांना पाहिजे तसाच पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर डिसिजन पंचांच्या हातामध्ये गेलंय. इथं मात्र चेक केलंय. रिप्लाय ऍक्शन मध्ये देखील चेक केलं गेलंय आणि आता महत्वाचं ठरतंय काय होणार कसं होणार. किंग कोडोली आणि क्रिकेट लवर येल्लूर
चला चला चला, पंचांची उजत घालायची नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. सर आता रनआउट आहे का? चला येलूर संघ आपण कृपया उजत घालायचे नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. आयोजक कमिटीपैकी कोणीतरी आपण याच्याशी डिसिजन घ्या. पंचांची उजत घालू नका कृपया, विनंती असेल. दोन्ही संघांना विनंती असणार आहे. आपण पंचांची उजत घालायची नाही आहे, विनंती असेल. खरं तर आता अगदी अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा. मॅच चालू करा रे. पंचांचा संघ वाद कोणी घालायचं नाही. डिसिजन दिलाय तिने. चला थोडस चला मुकेश सर, आताचा डिसिजन काय आहे? 1 धाव आणि आउट आहे. ओके, आता चेंडू शिल्लक आहे 2 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 2 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. चला विनंती असेल लगेच सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ दौडायचा नाहीये. MJ वाटार टॉस साठी इथं यायचं आहे लगेच. या सामन्यानंतर लगेच आपल्याला फायनल देखील पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीड पकडा, विनंती असेल. MJ वाटार कर्णधार लगेच तयार राहायचं आहे, आपल्याला विनंती असणार आहे. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे, विनंती असणार आहे आपल्याला. शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज या ठिकाणी झाले. एका रनआउटची संधी होती आणि रनआउटची संधी इथं घेतली आणि याच दरम्यान एक विकेट गेली देखील. 15 धावा धावफलकावरती आहे. 3 विकेट गेले. तर शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 धावेची गरज. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पटकन चला, अन्यथा पेनलाइज केलं जाईल. आपल्याला आयोजकांच्याकडून सांगण्यात आले आपल्याला पेनलाइज केलं जाईल. पंचांनी अगदी बघायला गेलं तर रिप्ले ऍक्शन मध्ये चेक केलं गेलंय. क्रुशल मुवमेंटला त्यांनी देखील हे चेक केलंय. चला पटापट आतमध्ये. बॅटर विनंती आहे कृपया पेनलाइज केलं जाईल संघ येलूर.
आपल्याला शेवटचा आणि अंतिमचा पुकार आपल्यासाठी आणि बॅटर फायनल घ्यायची आहे. बॅटर जर 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. सामना अतिशय रंगतदार. रसिक प्रेक्षक आता मात्र सामन्याच्या दिशेने यायला लागलेत. बॅटर नेम, बॅटरचं नाव सांगा दादानो. बॅटरचं नाव सांगा. बॅट्समनचं नाव सांगा. बॅट्समनचं नाव सांगा दादा. बॅट्समनचं नाव सांगा दादा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर्सी लाल घालून आलेत आणि त्याच्यानंतर आता मात्र संदीप याच्यावरती जबाबदारी आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज. संदीप आलोक असं दोघांच्या मध्ये बॅटल. हा चेंडू चांगला टाकला गेलाय. हा चेंडू टाकला गेलाय आणि याच्यानंतर हा रनआउटची आणखीन एक विकेट. आणखीन एक विकेट मिळाली. म्हणजेच आता शेवटच्या 1 चेंडूवरती 2 धावा घ्यायच्या आहेत. म्हणजेच काय तर आता हा सामना कंपल्सरी चेस आहे. शेवटचा 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. काय होते बघूया या सामन्यामध्ये. बघायला गेलं तर अटीतटीचा मोड पकडला गेलाय. चला सामन्याला लगेच सुरुवात करायची विनंती असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. त्यामुळे पंचांशी कुणी हुज्जत घालायची नाहीये. आपल्याला विनंती असणार आहे. पंच जो डिसिजन देतील त्यानंतर तो कायम राहील. त्याच्यामध्ये कुठलाही दोरा होणार नाहीये. आपल्याला विनंती असेल लगेच सामन्याला सुरुवात करायची. येलूर संघ आपल्यासाठी फायनलचा आणि शेवटचा पुकार. कारण बॅटर रनआउट झाला त्याच्यानंतर 1 चेंडू आणि तो डॉट गेलाय. याच्यानंतर काय होतं हे देखील पाहावं लागेल. पंचांना विनंती आहे कृपया आपण आयोजक कमिटीला राहुल दादा आपल्याला बोलत आहेत. आपण विनंती असणार आहे.
चला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. वन बाउन्स इथं कॉल पंचांचा आलाय, म्हणजेच हा आता एक चेंडूवरती 2 धावांची गरज आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, विनंती असणार आहे. त्याच्यानंतर 2 बॅटर मैदानाचा लगेच ताबा घ्यायचा आहे. शेवटचा आणि अंतिमचा पुकार आपल्यासाठी. यानंतर फायनलचा सामना देखील आपल्याला खेळायचा आहे, त्यामुळे थोडंसं स्पीड पकडा. शेवटची फक्त 20 मिनिटं आपल्यासाठी आहेत. विनंती असेल की आपल्याला लगेच आपण सामन्याच्या दिशेनं जायचं आहे. ग्राउंड मधले सगळे बाहेर व्हायचे. ग्राउंड मधले सगळे बाहेर व्हा. जे खेळाडू आहेत ते सोडून सगळे बाहेर होशीला. चला थोडस स्पीड घेऊया आपण. विनंती असणार आहे आपल्याला की लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. शेवटचा एक चेंडू, 2 धावांची गरज. बघूया या सामन्याचं रूपडं कसं बदललं जाईल. कोण जिंकणार, सामना करेल. न्यू बॅटर नयन स्ट्राईक वरती आलाय. गोलंदाजी मार्क वरती आलोक सज्ज झालाय. फिल्डिंग क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. दोघांचंही या ठिकाणी जल्लोष चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये रसिक प्रेक्षक आनंद साजरा करतायत. चेंडू हवेत आहे, फिल्डर खाली आलाय. आलोक कंपल्सरी चेस आहे आणि बघतोय काय इथं चेंडू हवेत घेतलाय स्वतः आलोकनं कवेत. आणि या रोमहर्षक सामन्यामध्ये फायनलचं तिकीटचं बुक करणारा संघ दुसरा ठरतोय. आजच्या दिवसातील फायनलला जाणारा संघ किंग कोडोली संघ. दोन्ही संघ टॉस साठी यायचंय. एमजे स्पोर्ट्स वाठार आणि दुसऱ्या साईडला कोडोली किंग. विनंती असेल टॉस साठी यायचंय.